तर जे जुन्नरवाले आहेत ते मला ओळखतात. मी दरवर्षी प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला येत असतो. प्रत्येक वर्षीच नाही तर ज्या ज्यावेळी शांती पाहिजे असती, समाधान पाहिजे असतं, त्या त्यावेळी मी इथे येतो. आम्ही दफनभूमी म्हणजे घाबरायचो. दफनभूमीत जायचं कसं? लहानपणी सांगितलं जायचं भूत असतात, आत्म्या असतात. पण जेव्हा हजरतच्या सानिध्यात आलो, बाबाजींच्या सानिध्यात आलो, मी त्यांच्या सोबत आलो आणि इथं येण्याचा योग आला, त्यावेळी समजलं का इथं आल्यावर किती समाधान आहे, किती शांती आहे. जेव्हा इथं आलो तेव्हा मला ते समजलं. आणि मग मी सातत्याने इथे येत असतो. ज्या ज्यावेळी शांती पाहिजे, समाधान पाहिजे. आणि ही समाधी आहे पवित्र. ही पवित्र समाधी तुम्ही आम्ही किती तिथं माथा टेकवला, डोकं टेकलं, आपण काय बोलतोय तिथं समजणार, पण ते डायरेक्ट आपल्याला काय देऊ शकत नाही. मग त्याच्यामधला जो दुवा कोण असेल तर ते हजरत आहेत. आणि मग जो तेव्हा आपण त्यांना पहिला अगोदर भेटू, जेव्हा हजरत बाबांचं जेव्हा आपण दर्शन घेऊ, हे मधला दुवा आहे, लक्षात घ्या. डायरेक्ट तिथं तुम्ही आम्ही जाऊन काहीच होत नाही. हे संत आहेत आणि ही कुठल्या जाती धर्माची समाधी नाही, कुठल्या धर्माच्या उद्धारासाठी समाधी नाहीये. ज्या ज्यावेळी ह्या पृथ्वी तलावर, ह्या भूतलावर कोणताही माणूस अडचणीत येईल, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असू, तो जर इथं शरण आला तर त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी असलेली ही समाधी आहे, लक्षात ठेवा. आणि याचा अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे. पण सातत्याने आमच्या अडी अडचणी ते उभे असतात आमच्या पाठीशी हजरत. ज्या ज्यावेळी काय अडचणी येईल त्या त्यावेळी ते सांगत असतात. जसं आमच्यात सांगतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तसं ते सांगतात, अरे डर मत निलेश माय, चिंता मत कर, जा काम कर, जा ये कर वो कर, टेन्शन मत घे. तर हा आशीर्वाद त्यांचा आपल्या पाठीशी असतो. तर त्यांचा आशीर्वाद, जी ती आतून शक्ती त्यांना मिळते ना, जी ऊर्जा मिळते त्या समाधीची, ती त्यांच्याकडे आहे. म्हणून त्यांच्याशिवाय इथे काय होऊ शकत नाही. तुम्ही आम्ही किती आतमध्ये गेलो, डोकं टेकवलं, माथा टेकवला, पण ही मध्यस्थी आहेत. ही मधली दुवा जी आपल्यासाठी पठण करतात त्या आपल्यासाठी महत्वाच्या असतात. शेवट आतून जो आशीर्वाद मिळणार आहे तो त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. म्हणून आम्ही सातत्याने खऱ्या अर्थाने या ठिकाणी येत असतो. आज आम्हाला प्रचंड कामाचं आहे. शिवजयंती झाली, माझं फ्लेक्सचं दुकान आहे, फ्लेक्स प्रिंटिंग आणि किराणा. आमचं 24 तास काम चालतं. किती? आम्ही रात्री 3 वाजता झोपतो, सकाळी 8 वाजता परत काम चालू होतं. 15 दिवसासाठी. आताही खूप कामाचा लोड होता, पण जर इथं आलो नसतो ना 10 मिनिट का होईना, तर मला झोप आली नसती, मला समाधान, माझ्या मनाला त्रास झाला असता का आपण तिथं गेलो नाही. कारण ज्या ज्यावेळी मतलब असेल त्या त्यावेळी आपण इथे येतो, ज्या ज्यावेळी स्वार्थ असेल त्या त्यावेळी आपण इथे येतो, जेव्हा काय पाहिजे असेल तेव्हा आपण इथे येतो. मग वर्षातून एकदा जर त्या देवाची यात्रा आहे, त्या देवाचा उरूस आहे, आणि त्या उरूसला जर आपण हजर नाही राहिलो तर आपलं मन आपल्याला खाणार का आपण तिथं गेलो नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी 5 मिनिट का होईना म्हणलं, कुठल्याही परिस्थितीत गेलं पाहिजे, दर्शन झालं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने इथे येणं झालं. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. मनापासून जुन्नरकरांच्या वतीने जे जे जुन्नरच्या बाहेरून कोणी आले असतील, पाहुणे भक्त, त्या सर्वांचे जुन्नरकरांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि सातत्याने इथे येत राहा. आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही. ही पवित्र समाधी आहे. त्या समाधीला सगळं काही कळतं. अडी अडचणी असतील त्या सगळ्या कळतात. मात्र मधला दुवा जे हजरत आहेत ते फार महत्वाचे आहेत. इथं येताना मात्र काही कमी पडणार नाही. येताना मात्र खाली हात यायचं नसतं. मी आलोय आता रिकामी जुळी, माझं मन मला खाते, लक्षात घ्या. कुठेही जाताना धार्मिक स्थळ असेल, काही असेल, खाली हात यायचं नसतं. आणि तिथून माणूस खाली हात जात नाही. हा एक इतिहास आहे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आपल्या सर्वांचं जुन्नरकरांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि मला या ठिकाणी आपण बोलायची संधी दिली, मी आपल्या मनापासून आभार मानतो. आता सर्वांना मी या ठिकाणी ओळखत नाही, त्यांची आणि माझीच ते पण आले होते महाराज आपल्या दुकानावर, माझ्यासाठी आले, तिथे दुवा पठण केली. शेवट सगळं काही परमेश्वर एकच आहे ना, वेगळं काय नाही. हे फक्त
सिस्टम तयार झालेली आहे, पृथ्वी जग सगळं चालावं म्हणून. पण माझ्यासाठी आले, जातपात नाही पाहिजे, आपल्यापासून कुणाला तरी मदत झाली पाहिजे, कुणाच्या तरी आयुष्याची कल्याण झाली पाहिजे, ही भूमिका या सगळ्यांची असती. आणि ती भूमिका ते डोळ्यासमोर ठेवून काम करतात. ते म्हणत नाही हा हिंदू आहे मुस्लिम नाही, शरण आला ना त्याला मदत झाली पाहिजे, ही भूमिका या सगळ्यांची आहे. मला सातत्याने या सगळ्यांचा आशीर्वाद असतो, मार्गदर्शन असतं, म्हणून खऱ्या अर्थाने इथपर्यंत येणं झालं. मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि चाललेल्या कार्यक्रमाला आता कवाली आहे का नाही, या वर्षी कवाली आहे ना? हो, मग एक पिछली साल 2 बजे तक था, इधर 2 वाजेपर्यंत होता. प्रचंड समाधान मिळतं, प्रचंड आनंद. ते कवाली 2 वाजेपर्यंत बसलो. माझा कामाचा इतका ताण होता, इतका लोड होता, काहीच ताण राहिला नाही. कवालीमध्ये इतका आनंद मिळाला, इतका आनंद मिळाला. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी कवालीचा आनंद घेतला, पण प्रचंड समाधान मिळालं. आता ह्यावेळेस मला तो आनंद घेता येणार नाही, थोडा कामाचा गडबड आहे तिकडं. पण या ठिकाणी आपण मला बोलवलं, मनापासून सर्वांचे आभार मानतो. आणि चाललेल्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.